मित्राने जाम लेट केला, आई शपथ रे. आजकाल ना व्हिडिओला जाम व्ह्यूज कमी यायला लागलेत माहिती आहे. आईच्या गावात रे. मार्केटमध्ये सध्या हॉट टॉपिक वेगळे चालू आहेत ना. चपला चेंज झाल्या, जागेवर चपला चेंज. इथे जर चायनीज भारी मिळत असेल तर काय भारी वाटेल ना. आजकाल मी जे बोलतो ना त्याच्या उलटच होतंय. जरा मी सांभाळून बोललो पाहिजे जे काय बोलतो पण आहे. काय थंड वाटतं यार, कसलं भारी वाटतंय. बसवाले जाऊच देत नाही रे. मला असं वाटतं आपण इथेच थांबूया. हा पेट्रोल पंपवाला बोलत असेल काय माणसे भेंडी, ज्याला कोणाला जेन्युअनली पेट्रोल भरायचं तो येऊच शकणार नाही यांच्यामुळे. अरे बघ ना सगळे अडकवलेत. हे काय झालंय, कोणालाच नाही थांबायचं. गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. निघालो आहे आपण आपल्या घरी. जरा लेटच झालं आहे आणि पावसाचे पण चिन्ह दिसत आहेत की येऊ शकतो. लेट सी आपल्याला पाऊस भेटतो आहे नाही भेटतो आहे. मित्र जाम लेट करतो आहे, काय करायचं याचं. अरे ये ना भाई, काय चाललंय तुझं. मी इथे उभा आहे. पुढे पुढे ये, थोडा पुढे ये ये ये. मित्राने जाम लेट केला, आई शपथ रे. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. लिटरली 40 आता 15 मिनटं वेट केले मी त्याच्यासाठी. चला आज जामच लेट झालं आहे, जाम लेट झालं आहे आज. एकदम एकदम फास्ट जायचं आपण. अरे वाजले बघ किती. अरे जास्तच वाजलेत आज खूप. नाही मी निघालो असतो, माझं झालेलं 6 वाजता. आजकाल ना व्हिडिओला जाम व्ह्यूज कमी यायला लागलेत माहिती आहे. आईच्या गावात रे. काहीतरी करायला लागणार आहे. मार्केटमध्ये सध्या हॉट टॉपिक वेगळे चालू आहेत ना, त्यामुळे जरासा मला वाटतं इम्पॅक्ट होऊ शकतो ह्या गोष्टींमध्ये. आणि ठीक आहे, आता कायच करू शकतो. आरे कॉलनी टाक ना जरा. म्हणजे एक काम कर, हे टाक, भटवाडी टाक. भटवाडी बर्वेनगर येईल बघ, ते टाक. आणि ट्रॅफिक बघ ना किती दाखवतात. ट्रॅफिक दाखवतात आरे कॉलनीत. रेड जास्त आहे की येल्लो जास्त आहे. जास्त आहे रेड. मग जायचं की नाही. नाही पुढे मिडलला बघ ना, आरे कॉलनीच्या मिडलला. काय करतोय भैया. इथे आल्यावर ना लिटरली फील होतं की फुटपाथवर गाडी चालवतोय. म्हणजे लोक मधून वगैरे चालतात लिटरली. मला असं वाटलं पाऊस येईल पण ते ढग गेले निघून. एवढा भारी स्मेल आला त्या समोसाच्या, आईच्या गावात रे. आणि मला एवढी भूक लागली आहे तुला काय सांगू. नाही बंद आहे, सगळं बंद आहे. समोसे बिमोसे 4-6 महिन्यासाठी सगळं बंद. एकदा का प्रॉपर ह्याच्यात आलो ना की मग परत चालू. झूठ बोलो. हे कसं एक्सपेरिमेंट करत राहायचा. रस्ते घाणेरडे ओले आहेत रे. हे चिखलले उडतो याच्यात. हां माती टाकली. काय फायदा आहे का त्या मातीचा. चिखल अजून झाला आहे त्याने. काय ना ती छोटी खडी टाकायची, खडी, तर जरासं म्हणजे यूज होतो त्याचा. हां नाही एकत्र खूप टाकले ना तर ते नाही घसरत. चपला चेंज झाल्या, जागेवर चपला चेंज डायरेक्ट. मला वाटतं तो हरला असेल ती चप्पल. कुछ भी. मला जरा पंक्चर वगैरे चेक करायला लागणार आहे. असं फिलिंग येते मी, हवा खूप कमी आहे बाईकच्या ह्याच्यात टायरमध्ये. बाईक ना राईट लेफ्ट खूप जाते. एकट्यामध्ये एवढं फील नाही होत. मागे कोण बसलं ना तर फील होतं ते. हां नाही लगेच नाही बसत. थोडे किलोमीटर चालू शकतात. फक्त पार्किंगसाठी बांधून घेतलं असं वाटतंय ना. असं ते ब्लॉक वगैरे टाकून. नाही काय इथे अंडाबुर्जी 25 रुपये. ठीक आहे, रिजनेबल आहे. इथे जर चायनीज भारी मिळत असेल तर काय भारी वाटेल ना. हे कसं माहोल पण चांगला. इकडे एक कॅफे टाकले छोटंसं झाडाच्या खाली. हा पार्किंग एरिया आहे. नवीन किया सेल्टॉस मस्त वाटते रोडवर. तर मला फ्रंट लुक खूप आवडला. मागून सगळेच आता आशिकी करायला लागलेत कनेक्टिंग टेल लॅम्प. याचा फ्रंट लुक खूप भारी आहे, खूप मस्त वाटते. पर्सनली मला आवडते. म्हणजे ह्यूज वाटते अशी. आज एकदमच सुसाट चाललो आहे आपण. थोडंसं रॅश चालली आहे ड्रायव्हिंग. जाऊ दे, त्याची काय मिस्टेक नाही. लेफ्टने ओव्हरटेक नाही करायला पाहिजे मी. नाही घसरणार एवढं. असं ह्याच्यात नाही घसरणार. त्याच्यावर काय माती बिती असेल तर घसरू, पण याच्यात नाही घसरणार एवढं. आजकाल मी जे बोलतो ना त्याच्या उलटच होतं आहे. जरा मी सांभाळून बोललो पाहिजे जे काय बोलतो पण आहे. बात तो सही है.
अरे सकाळी बोललो आता रेनकोट घालायची गरज नाही मला, पाऊस तर येणार नाही. 2 मिनटासाठी पाऊस चालू झाला. लगेच इमिजिएट आणि इमिजिएट नाही घातला मी. मला दिसत होतं की हा म्हणजे जाणारा पाऊस आहे, फक्त जास्त नाही भिजवलं पाहिजे बस एवढंच. त्याच्यात जस्ट आधी बोललो ट्रॅफिक काय लागणार नाही आता. 2 मिनटाची ट्रॅफिक लागली, थांबून होतो. म्हणजे तेच चालू होतं सकाळी. नाही तू घाबरू नको, नॉर्मल आहे, चिल सगळं मोकळं आहे. तिकडेच विषय संपतो. आणि मोठ्या गाड्या एवढ्या नाही, ते बघ बाईक्स येतात सगळ्या, क्वचित येणारी एखादी मोठी गाडी आहे. काय थंड वाटतं यार, कसलं भारी वाटतंय. गार्डन हो रहा. तुला माहिती आहे थंडीमध्ये लिटरली ना कुडकुडतो. आहे नाही नॉर्मल झालं. थंडीमध्ये लिटरली असा कुडकुडतो मी, असा हातबीत असे शिवर करतात. असली थंडी असते. फक्त त्या साईडला पाऊस पडला, या साईडला पाऊसच नाही पडला. अरे बघ ना, इकडे ओलंच नाही. ए हॅकर नॉर्मल ट्रॅफिक आहे, मुव्हिंग ट्रॅफिक पटकन निघून जाऊ. तेव्हा इथे कसा चिखल आहे, ह्याच्यात भीती आहे. साईडने हा माती वगैरे आणि मग चिखल. पाऊस तर पडत नाही आहे तसा. काही सेन्सिबल गोष्टी कधी पण लक्षात ठेवायच्या. अपोजिटकडून येणाऱ्या गाड्यांवर बघायचं. तुला जास्त दिसतंय असं पाणी किंवा पाऊस, तर त्या साईडला पाऊस पडला आहे आणि ते आलेत. नाही ठीक आहे, रेनकोट घातले असतील सेफ्टीसाठी. बघ ना असे विदाऊट रेनकोट पण आहेत. गाड्या बघायच्या, गाड्यांवर बघायचं. मी खूप वेळा असं केलं आहे, म्हणजे गाड्या बघितल्यात समोरून, मला वाटलं आहे ना की पुढे पाऊस पडतो, मी लगेच आधीच रेनकोट घालून घेतो. मग बापरे इथे ट्रॅफिक आहे, हे कोणीतरी समोर आलं असणार आहे, त्याशिवाय नाही होणार, आडवा आला असणार. विष्णुदासने इथे टाकायला पाहिजे होती गाडी, तो तिकडेच चाललाय. बसवाले जाऊच देत नाही रे. अभी बदत है भाई, अभी बदत है. तिला काय वाटलं हे इला हिमालयन या इथे मरवा आपली. या एकदम समोर या. लोक अनपड आहेत, अनपड. हे बघ कसं, या तुम्ही अपोजिटने सिंगल लाईनमध्ये चला ना. यांना भाई अख्खा रोड हवा असतो. बाईकवाल्यांचा हा एक प्रॉब्लेम आहे. त्यांना कसं आहे ना, त्यांना समजत नाही समोरून पण लोक येतात, तर आपण त्यांच्यासाठी पण रस्ता ठेवावा. मग बाईकवाल्यांना म्हणून शिव्या पडतात. सिंगल लाईनमध्ये इथे पाऊस पडून गेला आहे. काय बोलतो, काय झालं तिथे? हां काय, मला कॉल आला ना, त्यामुळे मला मग मीन झालो आहे. मी कॅमेरा लावायला लागले ना, तर मी नरकात जाणार आहे सिरियसली. मला असं वाटतं माझ्या कॅमेराच हवं सगळं. अजून पण मी फॉग लॅम्प काढले नाही माहिती, अजून पण नाही काढलेत. अजून पण रूल येऊन दोन महिने होतील आता. काळोख झालेला आहे मस्त, डेंजरवाला काळोख झाला आहे. असा काळोख अख्ख्या मुंबईत झाला तर जरा मजा येईल. आईच्या गावात रे, मशीनवर हे होता, त्याच्यात कॅमेरा होता त्या मशीनमध्ये. झालं, फॉग लॅम्पचा फाईन मारतील लगेच. आईच्या गावात पोरं बिथरली. 16 मिनिटात आलो आपण. अरे वा, आईच्या गावात जी वॅगन. वा G63 आहे ती, मर्सिडीज. व्हाईट कलर आणि काय वाटतो भारी. ब्लू चांगली वाटते, पण व्हाईटमध्ये ज्या गाड्या वाटतात ना त्या नेक्स्ट लेवल आहे. बघ ना, व्हाईटसाठी ना गाडी यूज पाहिजे, यूज नाही. व्हाईट तर चांगली नाही वाटत, काय माहीत. आमचं एक डिसिजन फसलं. XL6 जी घेतली ना, त्याच्या जागी XUV 7XO येत होती सेम कॉस्टमध्ये. जाऊ दे, आता काय करू शकतो. पाऊस यायला लागला का? अरे मला पण आता वैताग आला आहे रेनकोट काढायचा. मला वाटतं जाईल हा पाऊस. कोथिंबीरवर पाणी टाकतात ना, तसा येऊन गेला रे. हे बघ ना, तसाच येऊन गेला. सगळ्यांना असा फक्त पाणी टाकून गेला. मला असं वाटतं आपण इथेच थांबूया, नको तिथे जायला. काय व्हायचं नाही तिथे जाऊन. तेव्हा किती गर्दी चालली आहे. जाऊया का? जाऊ दे चल. मी बघितलं पुढून जाते हळूहळू. हा पेट्रोल पंपवाला बोलत असेल काय माणसे भेंडी, ज्याला कोणाला जेन्युनली पेट्रोल भरायचं तो येऊच शकणार नाही यांच्यामुळे. आपण बसवाला एवढा हातमध्ये का आला? तेव्हा असे मला जाताना दिसले ना, म्हणून मी आलो, नाही तर मी नसतो आलो. आता काय होणार माहिती का, तो ऑटोवाला ब्लॉक करणार सगळ्यांना. लोकांना घाई बघ ना, म्हणजे एक पण बाईकवाला पुढे गेला ना भाई, पोटातच दुखतं. तो बघ त्याचे स्ट्रगल बघ ना याचे. म्हणजे ह्याच्यानंतर सगळं संपणारच आहे, जाऊच शकत नाही. थोडं चिल मारलं पाहिजे, थोडं खुनशी नाही राहायचं एवढं. काय बोलतं?
अरे बघ ना सगळे अडकवलेत. हे काय झालंय? कोणालाच नाही थांबायचंय. अरे तिकडचे पण थांबलेत, इकडचे पण अडकलेत. हे बघ. नाही हे ॲक्च्युली इकडे ना 4 ते 5 ट्रॅफिक हवालदार नेहमी पाहिजे, नेहमी. ॲक्च्युली जेव्हा सिग्नल नाही जेव्हा सिग्नल ना ग्रीनचा रेड होत असतो ना, येल्लो होऊन रेड, तेव्हा लोक अजून स्पीड वाढवतात आणि घुसायला बघतात. तर मग त्याने काय होतं ना, पुढे ऑलरेडी जाम झालेलं असतं, मग लाईन लागते लाईनीत एकदम. मग त्याच्यामुळे ना सगळेच अडकून जातात, कारण त्यांचं ग्रीन झालेलं असतं ना, ते ऐकत नाही, मग ते निघून जातात. 4 ते 5 ट्रॅफिक हवालदार पाहिजे. येल्लो झाल्यावर लगेच तुम्ही हात दाखवा, तिकडे थांबवा सगळ्यांना लगेच. आणि जो नाही ऐकत ना, डायरेक्ट मशीन हातातच ठेवायची, डायरेक्ट फाईन. सगळ्या गोष्टी सॉल्व होऊ शकतात रे, हे सॉल्व करता आल्या पाहिजेत. हे सगळं फालतूगिरी आहे, बाकी काय नाही. मला ना आता ॲक्च्युली साकी नाका, मोरोळ नाका हे ना ट्रॅफिकचं ना मला खूप स्ट्रगल वाटायचं. मला आता मेन स्ट्रगल हे वाटायला लागले त्याच्यापेक्षा, कारण इकडे आता एवढा माज झाला आहे ना, लिटरली बाहेरपर्यंत जे पार्किंग करतायत ना, त्याच्यामुळे मग नाही जमत आहे इकडे या साईडला. मागे तरी ठीक आहे की गाड्यांची ट्रॅफिक आहे, इथे पार्किंगवाल्यांची ट्रॅफिक आहे. ही एवढी गरम झाली आहे गाडी, आईच्या गावात शॉर्मा बनेल एक. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. अरे भंकस नाही, एवढी गरम झाली आहे ना, काय सांगू तुला. चला आपला ड्रॉप पॉईंट तर झाला, आता आपल्याला पोचायचं आपल्या घरी. भाई देख जरा देख. आईच्या गावात लक्षच नाही त्याचं. आज ना म्हणजे टाईम नाही लागला एवढा, पण जेवढा केवढा वेळ बाईक चालली जरा स्ट्रगल फील झालं. स्ट्रगल वगैरे सगळं फेस करून झाल्यानंतर आपण पोचलो आहे आपल्या एरियात. लडाखला पण फेल ठरवेल असा रस्ता आपला हा एरियाचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. मला असं वाटतंय ना, मी नाईट मोड ऑनच नव्हता केलेला. बघू जरा, दिसतं तर ओके. ठीक आहे, चलो बघू.